हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या म्हणजेच शुक्रवार 13 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक नाही तर दोन मोठे मोठे ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर आईने म्हणजेच सुप्रियाने ईश्वरीला कॉल केला आणि चक्क मामी कशी दिसते म्हणजे सुप्रियाला तर हे माहीत नाहीये की ती ज्या बाईला शोधतीये ती अर्णवची मामी आहे. त्यामुळे तिने सांगितलं की ज्या बाईने हे सगळं केलंय ती बाई गोरी आहे, तिचे डोळे घारे आहेत, श्रीमंताच्या घरची दिसत होती, तिच्या अंगावर सोन्याचे दागिने होते आणि त्याचबरोबर तिने तिच्या आंबाड्यामध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सुद्धा लावला होता. आणि त्याच वेळेस ईश्वरीने मामीला पाहिलंय. मग ईश्वरीच्या डोक्याची ट्यूब पेटणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरा ट्विस्ट हा तर त्यापेक्षा जबरदस्त आहे, पण तो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही सगळ्या पत्रकारांना आणि महिला मोर्चाच्या लोकांना सांगत असते, अर्णव सर आपल्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांसाठी काय काय करतात, त्याचबरोबर ते समाजकार्यसुद्धा काय काय करतात. आणि त्याच वेळेस अनाथ आश्रमाची लोक तेथे येतात आणि अर्णव आणि ईश्वरीला नमस्कार म्हणतात. अर्णवसुद्धा त्यांना नमस्कार करतो. तर हे पत्रकार विचारतात, ही माणसं कोण आहेत? ईश्वरी सांगते, हे एका अनाथ आश्रमातील माणसं आहेत. अर्णव सरांची आई ही लहानपणीच त्यांना सोडून गेली आणि स्वतः अनाथ झालेल्या अर्णव सरांनी पुढे स्वतःच्या हातामध्ये आर्थिक ताकद आल्यानंतर अनाथांचं आयुष्य बदलण्याचं ठरवलं. अर्णव सर हे अनेक अनाथ आश्रमांना आर्थिक मदत करत असतात. त्याचबरोबर हा तसाच एक अनाथ आश्रम आहे ज्यासाठी ते रात्रंदिवस झटतात आणि कधीही ते स्वतःचा विचार नाही करत. स्वतःच्या पैशातील पैसे दुसऱ्याला देणं ना त्यासाठी मोठं मन लागतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी मी हे सगळं पब्लिसिटीसाठी नाही करत, हे प्लीज नको सांगू, हे तू कोणाला सांगावं अशी माझी इच्छा नाहीये. ईश्वरी अर्णवला म्हणते, नाही अर्णव सर, हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, परंतु यांच्यासारखी माणसं आहे ना फक्त हे सगळं माहीत नसल्यामुळे तुमची बदनामी करताय आणि मी तुमची बदनामी होऊ देणार नाही. त्यामुळे यांना ठणकावून सांगायलाच हवं की अर्णव राजशिर्के हा फक्त मोठा बिझनेसमॅन नाहीये, तर त्याचं मन, त्याचं हृदय त्याच्या कंपनीपेक्षा, त्याच्या पैशांपेक्षा कितीतरी मोठं आहे. अर्णव गप्प बसतो. या पत्रकारांची ईश्वरीशी नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही. ते नजरा खाली घालतात आणि मग या अनाथ आश्रमातील ताई या सगळ्या पत्रकारांना सांगते, आमच्या अनाथ आश्रमातील मुलींसाठी तर अर्णव सर देव आहेत, देव. आणि खरंच ते आमच्या अनाथ आश्रमातील मुलींसाठी खूप काही करतात. तेथे एक लहान मुलगी असते आणि ती सांगते, हो माझा अर्णव अंकल आहे ना, तो आमच्यासाठी खूप काही करतो. आम्हाला चांगले चांगले कपडे आणून देतो, दिवाळीच्या वेळेस आमच्याबरोबर खूप सारे फटाके सोडतो, कधी आल्यावर आमच्यासाठी चॉकलेट्स घेऊन येतो आणि खरंच तो आमच्यासाठी आमच्या मोठ्या भावासारखाच आहे. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णव खुश होतात. आजी, मामा या सगळ्यांना आनंद होतो. महिला मोर्चाच्या बायकांना सुद्धा पटतं की अर्णव किती चांगला मुलगा आहे. आणि मग ईश्वरी या सगळ्या पत्रकारांना चांगलं झापते की तुम्ही अर्धवट माहिती घेऊन येथे आला आहात आणि अर्णव सरांवर वाटेल ते आरोप लावताय. तुम्ही काय कोर्ट आहात का? जज आहात? वकील आहात? तुम्हाला काय हक्क हे सगळे आरोप लावण्याचा? आणि तुमच्याकडे कोणता पुरावा सुद्धा नाहीये, पण तरीही तुम्ही थेट अर्णव सरांशी त्या मृत्यूचा संबंध जोडायला निघालात आणि त्यांना जाब विचारताय. तुम्ही हे सगळं का करताय ना हे मला चांगलंच माहिती आहे, कारण ही जी सगळी अक्कल तुम्ही पाजळली आहे ना ही तुमची नाहीये, तर तुमचा बोलावत्या धनी दुसरा कुणीतरी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि मग या पत्रकाराची बोलतीच बंद होते. ही महिला आश्रमातील महिला मोर्चाची बाई, हे पत्रकार नजर खाली झुकवतात. ईश्वरी या सगळ्यांना ठणकावून सांगते, मी ना आज स्वतःला वचन देते, जो कुणी या सगळ्या प्रकरणाच्या मागे ज्याने अर्णव सरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय ना त्याला मी शोधून काढणार आणि मग त्या दिवशी तुम्ही सगळे या ब्रेकिंग न्यूजसाठी. आणि हे पत्रकार माना खाली घालतात. ईश्वरीला नजरेल नजर द्यायची त्यांची हिंमत नसते आणि तेथे उभे असलेले इतर लोक, या महिला मोर्चाच्या बायका अर्णवसाठी टाळ्या वाजू लागतात. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. आणि अर्णव जो ईश्वरीवर खूप चिडतो, ईश्वरीला दोषी ठरवतो, त्याला सुद्धा वाटतं की ईश्वरीने आज एक खूप मोठ्या संकटातून आपल्याला वाचवलंय. आणि मग हे पत्रकार आणि ही महिला मोर्चाची अध्यक्ष माना खाली घालून तेथून निघून जातात. थोड्या वेळानंतर घरातील सगळे घरात परत येतात. तेव्हा आजी म्हणते, माझं डोकं तर अजून ठणठण करतंय. खरंच
किती तो गोंधळ, किती तो त्रास आणि सगळं काही ठीक झालं. ईश्वरी म्हणते, हो आजी, आपल्या अर्णव सरांची काही चूक नव्हतीच ना, मग त्यांना काही होणार सुद्धा नव्हतं. तर आजी मात्र ईश्वरीचं कौतुक करते. ईश्वरी, तुझे आभार मानायला हवेत, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू ऐनवेळेस प्रसंगावधान राखलं. तू जे काही बोललीस ना ते सगळ्यांना पटलं, म्हणूनच आज अर्णव आणि आपल्या कंपनीची अब्रू वाचलीये. हे सगळं ऐकून वल्लरीचा मात्र चांगला जळफळाट होतो. मामा म्हणतो, हो ईश्वरी, खरंय हे, नाहीतर मी पार गोंधळून गेलो होतो. काय करावं हेच मला कळत नव्हतं. तू जे काही केलं ना ते आम्हाला कधीच जमलं नसतं. मामी खूप चिडते आणि म्हणते, बस झालं आता कौतुक. तर मामा म्हणतो, तुझं कौतुक करण्याची संधी नाही मिळत, कमीत कमी तिचं कौतुक तर करू दे. आणि आकाश हा सुद्धा ईश्वरीचं कौतुक करतो. ईश्वरी, तुला जे सुचलं ना ते मला कधीही सुचलं नसतं. मामा म्हणतो, हो खरंय, ईश्वरीसाठी तर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे. त्यामुळे मामीला खूप राग येतो आणि ती मनात विचार करते, आता फक्त त्या ईश्वरीचा जाहीर सत्कार करायचाच बाकी राहिलाय. आणि आजी ही ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, खरंच तू आज माझ्या चिंटूला वाचवलं, त्याच्या कंपनीची अब्रू वाचवली आहे. आणि अर्णवला सुद्धा हे पटतं. अर्णव हा चक्क ईश्वरीला थँक्यू म्हणतो. त्यामुळे ईश्वरी त्याला म्हणते, काय सर, इतकं फॉर्मल होण्याची गरज नाहीये. मी तुमची बायको आहे आणि बायकोला कोणी थँक्यू म्हणतं का? तर अर्णव म्हणतो, नाही ईश्वरी, खरंच आज तू माझ्यासाठी खूप काही केलंय. तू जर हे सगळं प्रसंगावधान राखलं नसतं ना तर आज इतक्या वर्षांपासून स्वस्तिक फॅशनची जी गुडविल मी मिळवली आहे ती गुडविल नक्कीच धुळीस मिळाली असती, त्याला बट्टा लागला असता. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि ईश्वरी अर्णवला सांगते, सर, तुमची गुडविल हीच माझी गुडविल आहे आणि मी काही स्पेशल, काही वेगळं केलेलं नाही आहे. पण अर्णव हा ईश्वरीला पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो. त्यामुळे ईश्वरी लाजते आणि म्हणते, मी आलेच. आणि असं म्हणून ती आपल्या रूममध्ये जाते. आकाशला काही कळतच नाही आणि आकाश विचारतो, काय झालं हिला, ही का रूममध्ये गेली? तर मामा त्याला सांगतो, त्याला लाजलं असं म्हणतात. तो मुलगा आहे ना, तुला नाही कळायचं. आणि आकाशला मात्र हे कळतं. सगळेजण हसू लागतात. इकडे राकेश हा त्याच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, नाही नाही नाही, काय कुठे ठेवलंय काहीच कळायला मार्ग नाहीये. या जिलेबीनी आजकाल खूपच जास्त शहाणपणा दाखवायला सुरुवात केली आहे. मी संपूर्ण रूमचा कानान कोपरा शोधून काढला, पण मला काही तो मोबाईल सापडला नाही. आणि जर यावेळेस मला तो मोबाईल सापडला नाही ना तर माझं काही खरं नाही. मी चांगलाच अडकणार. मला जर त्या शलाकाच्या खून प्रकरणातून बाहेर पडायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत मला तो मोबाईल शोधून काढावाच लागेल. आणि इंदुरी जिलेबीने तो फोन रूममध्ये नाही ठेवलाय, म्हणजे नक्कीच कुठेतरी दिला असेल. मला ते शोधून काढावं लागेल आणि मी ते लवकरात लवकर शोधून काढणारच. आणि यावेळेस मी छोटा मोठा वार नाही करणार, तर असं मोठं वादळ आणणार या दोघांच्या आयुष्यात की मग त्यांना त्यातून बाहेर पडायला संधीच नाही मिळणार. असा विचार राजेश करू लागतो. तर इकडे ईश्वरी ही रूममध्ये येते तर तिला जबर धक्काच बसतो, कारण राजेशने त्यांच्या रूममध्ये सगळं काही अस्तव्यस्त करून ठेवलेलं असतं. संपूर्ण कपाट रिकामं केलेलं असतं, बेड अस्तव्यस्त असतो, सगळे ड्रॉवरचं सामान बाहेर असतं. आणि हे पाहून ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी विचार करते, हे सगळं काय झालंय, हे सगळं कुणी केलंय? घरात चोरी तर झाली नाही ना? तेवढ्यात ती आपल्या दागिन्यांचा बॉक्स पाहते, परंतु दागिने तसेच असतात. ईश्वरीच्या लक्षात येतं की घरात चोरी तर झालेली नाहीये, मग हे सगळं कसं झालं हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. आणि त्याच वेळेस अर्णव तेथे येतो. अर्णवला सुद्धा हा सगळा पसारा पाहून मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, हे सगळं कुणी केलंय? ईश्वरीला मात्र शंका येते, हे सगळं नक्कीच राजेशने केलं असेल. आधी तर अर्णवला वाटतं, तो हे सगळं कशाला करेल, त्याने आपली रूमची झडती का घेतली? ईश्वरी सांगते, सर, त्याला कळालं असेल की शलाकाचा मोबाईल आपल्याकडे आहे आणि तो मोबाईल शोधण्यासाठीच तो इथे आला असेल. अर्णव म्हणतो, हो खरंय, सध्या तरी त्याच्याकडे हेच एक मोटिव्ह आहे, आपल्या रूमची झाडाझडती घेण्यासाठी. आता मी त्याला नाही सोडणार. असं म्हणून अर्णव आणि ईश्वरी हे राजेशच्या रूममध्ये येतात. अचानक त्यांना पाहून राजेश दचकतो आणि म्हणतो, काय यार, दचकलो ना मी, आणि असं काय पुन्हा पुन्हा माझ्या रूममध्ये येतात? तर ईश्वरी त्याला जाब विचारते, आणि तू आमच्या रूममध्ये येतोस, आमच्या रूमची झडती घेतोस, त्याचं काय? तर राजेश म्हणतो, काही काय बोलतेस, मी कुठे आलो तुमच्या रूममध्ये, मी तर नाही आलो. ईश्वरी आणि अर्णव खूप चिडतात. अर्णव म्हणतो, मी ना तुला सोडणार नाही, त्यामुळे तू पुन्हा आमच्या रूममध्ये येण्याची कशी हिंमत केलीस? तर राजेश तोंडाला हात लावतो आणि म्हणतो,
अरे देवा, एवढा मोठा आरोप! मी तुमच्या रूममध्ये येऊन झडती घेतली, चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर ईश्वरी म्हणते, हो, हेच खरंय. तू आमच्या रूममध्ये आलास, आमच्या रूममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलास. तर राजेश विचारतो, पण तुमच्या रूममध्ये चोरी करण्यासारखं काही आहे का? तुम्ही काही लपून ठेवलंय का? काही असेल तर सांग बरं मला. मला तर असं काहीच माहीत नाहीये. अर्णव खूप चिडतो आणि या राजेशची गचंडी पकडतो. राजेश म्हणतो, काय यार, मला तर लय कंटाळा आलाय. पुन्हा पुन्हा तेच गचंडी पकडणं, इकडं लोटणं तिकडं लोटणं. काही वेगळं कर ना. त्यामुळे मला खूप बोर होतं तुझ्याशी बोलताना आजकाल. तर अर्णव म्हणतो, तुझी ही नाटकं आहे ना, बंद कर. आणि आता माझ्या ताईच्या मागे लपणंसुद्धा बंद कर. ताईला 7वा महिना सुरू आहे. ताईचं बाळ या जगात आलं ना, मग तू या जगातून बाहेर जाणार, नाहीतर जेलमध्ये जाणार. कारण युअर गेम इज ओव्हर. असं म्हणून अर्णव त्याची गचंडी सोडतो, त्याला डोळे दाखवतो आणि तेथून निघून जातो. ईश्वरी त्याला डोळे दाखवत असते. तर राजेश तिला म्हणतो, तू काय इथे थांबणार आहेस का? ईश्वरी खूप चिडते आणि तेथून निघून जाते. राजेश खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, तसं तर मी घाबरलोय, पण आता या दोघांना कोठे दाखवू की मी किती घाबरलोय? त्यांच्यासमोर तर ही ॲक्टिंग करावीच लागेल ना. आणि खरंच मला जर तो मोबाईलने सापडला ना, तर माझा गेम खरंच ओव्हर होणार आहे. काही करून मला तो मोबाईल शोधून काढावाच लागेल, नाहीतर त्या शलाकाच्या खून प्रकरणात मी चांगलाच वर जाईल असं मला वाटतंय. असा विचार करून राजेश खूप घाबरतो आणि तो फोन कसा मिळवायचा याचाच विचार करत असतो. तर इकडे ईश्वरीची आई ही मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेली असते आणि खूप टेन्शनमध्ये असते. तिला सगळं काही आठवतं. जेव्हा तिला रस्त्यावर वल्लरी दिसली होती आणि मग तिने वल्लरीला पकडलं होतं. वल्लरीला जाब विचारला होता, तू हे सगळं माझ्याबरोबर का केलंस? कोण आहेस तू? हे सगळं का केलंस? आणि मग वल्लरीने तिला जोरात ढकलून दिलं आणि तेथून पळून गेली. हे सगळं सुप्रियाला आठवतं आणि सुप्रिया म्हणते, मी सकाळपासून 2 वेळेस त्या जागी जाऊन आले जेथे मला ती बाईस भेटली होती, पण तेथे ती मला काही सापडली नाही. मी आता तिला सोडणार नाहीये, पण त्यासाठी ती आधी मला भेटायला हवी. मी तिला कोठे शोधू? ती मला कोठे सापडणार? हाच विचार सुप्रिया करत असते. तर इकडे ईश्वरी ही भाजी कापत असते आणि तिच्या मनात सुद्धा हाच विचार सुरू असतो की राजेश आपल्या रूममध्ये आला, त्याने आपल्या रूमची झडती घेतली आणि मग अर्णव सरांनी त्याला धमकी दिली आहे. राजेश तर म्हणाला होता की मी तुमच्या रूममध्ये काहीही शोधायला आलो नव्हतो आणि आता तो नक्कीच तो मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय होईल हाच विचार ईश्वरी करत असते. तेवढ्यात सुप्रिया तिला कॉल करते. ईश्वरी भाजी कापत असते म्हणून फोन स्पीकरवर ठेवते आणि त्याच वेळेस मामी किचनमध्ये पाणी प्यायला येते. पण ईश्वरी डायनिंग टेबलवर बसल्यामुळे मामी किचनमध्ये उभी आहे हे ईश्वरीला काही दिसत नाही आणि मामी सुप्रिया आणि ईश्वरीचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा ईश्वरीला सुप्रिया सांगते, मी ना बाजारात आले होते. ईश्वरी विचारते, काय झाले आई, तुझा आवाज असा का येतोय? सुप्रिया सांगते, इशू, मला खूप टेन्शन आलंय. आज माझ्या हातून खूप मोठी संधी गेली. ती बाई मला दिसली होती आणि आज जर मी तिला पकडलं असतं ना, तर माझ्या नावावरचा डाग आणि तुझ्या नावावर आलेलं सगळं संकट दूर झालं असतं. तुझ्या संसारावरचं संकट टळलं असतं. हे मामी ऐकते आणि तिला जबर धक्काच बसतो. तर ईश्वरी तिला समजावून सांगते, आई तू जास्त काळजी करू नको. आज न उद्या ती बाई आपल्याला नक्की सापडेल. मामी आणखीनच घाबरते. तर सुप्रिया ईश्वरीला म्हणते, मी तिला 2दा पाहिलं, पण दोन्ही वेळेस ती माझ्या हातातून निसटली. एक नंबरची नालायक बाई आहे ती. मी तिला किती विचारलं, सांग मला तू हे सगळं का केलं? मला का फसवलं? तू हे का करत होतीस? पण तिने मला काहीच सांगितलं नाही. मला जोरात ढकललं आणि तेथून निघून गेली. ईश्वरी ही सुप्रियाला म्हणते, आई तू त्या बाईला पाहिलंस ना, आता तुला चांगलं लक्षात आहे की ती बाई कशी दिसते. मग आहे ना, आपण एक काम करूया. आपल्या बाबांचे काही पत्रकार मित्र आहेत आणि त्यांचे काही चित्रकार मित्रसुद्धा असतील. मग आपण त्या बाईचं स्केच बनवून घेऊया. म्हणजे ती बाई कशी दिसते हे आपल्याला समजेल आणि त्याची आपल्याला मदतच होईल. हे ऐकून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण जसं पोलीस एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या गुन्हेगाराचं स्केच बनवतात, तसं स्केच या वल्लरीचं बनवायचं असं ईश्वरी सुप्रियाला सांगत असते. आणि स्केच बनवलं तर सगळ्यात आधी हे स्केच सुप्रिया, ईश्वरी आणि अर्णवला दाखवणार आणि हे स्केच पाहताच हे दोघे मामीला ओळखतील. या सगळ्या प्रकरणामागे मामी आहे हे त्यांना कळेल. ही गोष्ट मामीला समजते आणि मामीच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. ती थरथर कापू लागते. तर सुप्रिया म्हणते, हो इशू, माझ्या तर लक्षात ही गोष्ट आलीच नाही. ही तर खूप चांगली आयडिया आहे.
जर आपण त्या बाईचं स्केच काढलं ना तर तिला शोधणं सोपं जाईल. ईश्वरी विचारते, आई पण ती बाई कशी दिसते तू मला सांग. आणि मग सुप्रिया वल्लरीचं वर्णन करू लागते. ती बाई आहे ना दिसायला गोरी आहे आणि तिचे डोळे घारे आहेत. ईश्वरी विचार करते, डोळे कोणाचे घारे आहेत? अशी घारे डोळे असणारी बाई आपण कधी पाहिली आहे का? पण आपल्या घरातच ही घाऱ्या डोळ्याची मांजर आहे, लबाड मांजर, हे काही ईश्वरीला लक्षात येत नाही. सुप्रिया सांगते, आणि हो तिने ना अंबाडा घातला होता आणि मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सुद्धा केसांमध्ये माळला होता. हिरव्या रंगाची साडी नेसली होती. हे सगळं ऐकून वल्लरी चांगलीच घाबरते. पण ईश्वरीच्या डोक्याची ट्यूब पेटतच नाही की हे वर्णन तर वल्लरीचं आहे, मामीचं आहे. पण घाबरल्यामुळे वल्लरीच्या हातातून तांब्या हा खाली पडतो आणि त्याचा आवाज येतो. ईश्वरी मागे वळून पाहते आणि समोरासमोर वल्लरीला पाहून सुद्धा तिला काही संशय येत नाही आणि ती विचारते, मामी काही हवंय का? मामी सांगते, नाही काही नाही, मी पाणी घ्यायला आले होते, आणि ती तेथून पळून जाते. सुप्रिया विचारते, काय ग ईश्वरी, कोण आलं होतं? ईश्वरी सांगते, कोणी नाही, ती मामी होती. आणि आई तू काळजी करू नकोस, अर्णव सरांनी आपल्याला आता वचन दिलंय ना की ते आपल्याला हे सगळं शोधण्यात मदत करतील, त्या बाईला शोधण्यात मदत करतील. तर आपल्या लवकरच ती बाई सापडेल आणि तू निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध होईल. सुप्रिया म्हणते, खरंय, अर्णवची आपल्याला या सगळ्यात खूप मदत होईल. आणि ती फोन कट करते. आणि ईश्वरी विचार करत असते, ही कोण गोरी बाई आहे जिचे डोळे घारे आहेत, ती श्रीमंत आहे, गळ्यात सोनं नाणं घालते, आणि हाच विचार ती करू लागते. तर थोड्या वेळानंतर घरातील सगळे मस्त कॉफी पीत बसलेले असतात आणि आजी अंजलीबद्दल मामाला विचारते. मामा सांगतो, आता अंजली बरी आहे, डॉक्टरांनी तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय, 2-3 दिवस तरी ती तेथेच राहील, तुम्हाला कोणाला काळजी करायची गरज नाहीये. तर राकेश म्हणतो, हो आजी मी आहे ना, आपल्याला तिची काळजी करायची गरज नाहीये, फक्त तिला कोणताही स्ट्रेस दिलेला चालणार नाही. मामा म्हणतो, हो खरंय, डॉक्टरांनी सांगितलंय तिला कोणता स्ट्रेस द्यायचा नाही. तर लगेचच राजेश अर्णवला म्हणतो, ऐकलं का अर्णव, अंजलीला कोणता स्ट्रेस द्यायचा नाहीये. अर्णव उत्तर देतो, हो जिजू, मी ना ताईच्या आयुष्यात कोणता स्ट्रेस राहू देणार नाहीये. आणि हे दोघे एकमेकांना डोळे दाखवतात. मामीच्या लक्षात ही गोष्ट येते. राजेश म्हणतो, मी अंजलीचे सगळे डोहाळे पुरवणार आहे. तर ईश्वरी सांगते, जिजू तुम्हाला आहे ना त्यांचे कोणते डोहाळे पुरवायची गरज नाहीये, त्यासाठी मी आणि सर आहोत ना, आम्ही त्यांचे सगळे डोहाळे पुरवू. आणि मी तर खाओ पिओ खुश रहो हा प्लॅन सुद्धा तयार केला आहे. आजीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, हा प्लॅन कोणता आहे? तर ईश्वरी सांगते, अंजली ताई घरी आल्या ना, मी त्यांच्यासाठी रोज काहीतरी नवीन करून त्यांना खायला देणार आहे, म्हणजे त्या खातील पितील आणि खुश राहतील. आज सुद्धा मी त्यांच्यासाठी कढी बाफले केले आहेत. मामा खूप खुश होतो आणि म्हणतो, ईश्वरी थोडे जास्त कर बरं का, म्हणजे आधी मी टेस्ट करेल आणि मग अंजलीला नेऊन देईल. आणि सगळेजण हसू लागतात. आजी म्हणते, आणि एकदा का अंजली घरी आली आपण तिचं डोहाळे जेवण करून घेऊया. ईश्वरी म्हणते, हो एकदम शानदार डोहाळे जेवण करायचंय. अर्णव विचारतो, मग 5 स्टार हॉटेल बुक करायचंय की घरीच करायचंय? आजी सांगते, नाही घरीच आपण डोहाळे जेवण करूया. त्यामुळे ईश्वरी आणि घरातले सगळे खुश होतात. तर राजेश विचार करतो, मूर्ख कुठले, डोहाळे जेवण करताय मोठं, येथे मला अन्न गोड लागत नाहीये, तो मोबाईल सापडत नाहीये, तिकडं तो दाद्या पैसे मागतोय आणि यांना डोहाळे जेवण करून कुणीतरी येणार ग म्हणून डान्स करायचा आहे. राजेश या सगळ्यांवर खूप चिडतो, परंतु सगळ्यांसमोर त्याला स्माईलच करावी लागते आणि हे सगळे विचार त्याच्या मनातच राहून जातात. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, मस्त मजा आली. पण पुढील एपिसोड खूपच जबरदस्त असणार आहे. ईश्वरी आणि अर्णवला एक मोठा धक्का बसेल. मग होईल तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेशला समजणार की ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी मोबाईल रिपेअरिंगसाठी दिला आहे. आणि मग राजेश हा चक्क ईश्वरी आणि अर्णवच्या आधी या मोबाईलची डिलिव्हरी घेण्यासाठी जाईल. हा दुकानदार अर्णवला फोन करून सांगेल, सर तुम्ही जो मोबाईल मला दिला होता त्याची डिलिव्हरी घ्यायला एक माणूस आला होता, मी त्याला मोबाईल देऊन टाकला. अर्णवला जबर धक्काच बसेल. अर्णव चिडून म्हणेल, मी तुम्हाला कोणालाही डिलिव्हरी करायला दिली नव्हती, तुम्ही त्यांना मोबाईल का दिला? पण हा माणूस फोन कट करून टाकेल. आणि अर्णव ईश्वरीला सांगणार, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, त्या राजेशने आपल्या आधीच मोबाईलची डिलिव्हरी घेतली आहे आणि तो पळून गेलाय. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवला जबर धक्काच बसेल. आणि फ्रेंड्स, खरं सांगायचं तर या प्रकरणामध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी उच्च कोटीचा मूर्खपणा केलाय. त्यांना जर राजेश विरुद्ध इतके मोठे पुरावे मिळाले होते
तर स्वतः जेम्स बॉन्ड होण्यापेक्षा त्यांनी जर हे पुरावे पोलिसांना दिले असते आणि पोलिसांकडे हे पुरावे असते तर राजेशचा पुरा खानदानासुद्धा पोलिसांकडून हे पुरावे परत मिळवता आले नसते, चोरता आले नसते. परंतु या दोघांच्या मूर्खपणामुळे आता राजेशच्या हातात हे पुरावे लागले आहेत आणि आता राजेश पुन्हा एकदा वाचणार आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार एवढं मात्र नक्की. तर वल्लरी ही ईश्वरीच्या हाताशा खूप जवळ आली आहे. लवकरच वल्लरीचं सत्यसुद्धा ईश्वरी आणि अर्णवला कळू शकतं की वल्लरी तीच बाई आहे जिच्यामुळे अर्णव हा लहानपणी अनाथ झाला, त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, आईने आत्महत्या केली आणि अर्णवला एखाद्या अनाथासारखं जगावं लागलं. ज्या दिवशी हे सत्य ईश्वरी आणि अर्णवला कळेल, मामीची रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.